हा वाला घोडा बघा, मुंबई म्हणजे लोकल या थीमवर आहे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय बघा. आम्ही सगळे फोटो काढतोय हे बघा. मस्ती नाही, मस्ती नाही खरं. नाही अरे मस्ती नाही करत खरं, जाऊ दे सगळी मस्ती. वाला घोडा बघा तुम्ही, किती भारी, एकदम कलरफुल. गाईज कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही आलोय काला घोडा आर्ट फेस्टिवलला. तर मी पण फर्स्ट टाइमच आले, याच्या आधी मी कधी आले नाही, तर माझ्यासाठी पण हा नवीन एक एक्सपिरियन्स आहे. यावर्षी काला घोडा आर्ट फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्यासाठी पण काहीतरी एक नवीन सेलिब्रेशन आहे, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहालच. आणि हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि इथं बघा मेकअप चालू आहे, लायनर लावायचं चालू आहे. आमच्यासोबत कोण कोण आहेत? नवीन 3 मेंबर्स जॉईन झालेत आज. तर दीक्षाला तुम्ही ओळखतच असाल, सानिका पण. आणि हे बघा ही पूजा, मुस्कान, हिला तर या पोरीला तर तुम्ही नीटच ओळखत असाल. आणि आदित्य बघा, मस्त आम्ही मेंदूवडा खाल्ला बघा. ही थांबली पण नाही आमच्यासाठी, या सगळ्या आमच्यासाठी थांबलेला येऊपर्यंत. म्हणजे आतमध्ये आम्ही एंट्री वगैरे केली आहे, तर बघू शकता तुम्ही बघा. आणि इंटर होताच इथे असं स्टॅच्यू आहे एका बाईचा, आणि इथे हा पण घोड्याचा स्टॅच्यू आहे मोठावाला. तर चला आपण बघूया. आणि हे बघा, काला घोडा आर्ट फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेत. तर केक बनवला आहे, म्हणजे गाडी आहे त्याचा, असं रिअलवाला केक, एकदम रिअल वाटतं. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. एकदम रिअल वाटतंय, क्रीम वगैरे आणि गाडी पण. आणि हे बघा, हिचा बघा फोटोशूट चालू आहे. आणि हे ना बॉटलने केलेलं आहे, पण किती सुंदर केलं बघू शकता तुम्ही. बॉटल स्टीलच्या बॉटल्स आहेत. तर पुढे बघत राहा, अजून आतमध्ये पण खूप आहे. चला. तर इथं असे स्टॉल्स वगैरे लागलेत, म्हणजे बाहेर राज्यातून आलेत. हे बघा, हे तमिळनाडूमधून आलेत. जून ब्लू महाराष्ट्र, हे आलेत दिल्लीवरून काय घेऊन आलेत ते, ओढणी वगैरे घेऊन आलेत. हे पण दिल्लीवरून आलेत. आणि इथं कॉफी वगैरे पण भेटते मस्त. आणि हा स्टॅच्यू बघा, मला दिसत असेल, म्हणजे हात आहे आणि त्याच्यामधून एक असा घोडा बाहेर निघतोय. किती मस्त बनवलं. आणि एकदम म्हणजे रिसायकल अशा या टाईपमध्ये बनवलेला आहे हा घोडा बघा. म्हणजे ह्याची पण काहीतरी कॉन्सेप्ट असेल, म्हणजे हे फक्त म्हणजे तोंड आणि ते, आणि हा असं पाठचा भाग, आणि मध्ये मोकळाच आहे. ह्याची पण काहीतरी असेल त्यांची कॉन्सेप्ट, पण इथे समजावणारं कोण नाही आहे. माझ्या इथे मध्ये येऊ नका. तर तुम्ही बघू. आणि हे वालं बघा कसं बनवलं आहे, सीझर आहे. हाफ अँड होल अशी काहीतरी थीम आहे. QR कोड स्कॅन करना है और आपका फीडबॅक देना है. म्हणजे कपड्यापासून बनवलेलं आहे. आणि हे प्लॅस्टिक पासून बनवलेला आहे हा घोडा. प्लास्टिक आणि काच वगैरे पूर्ण एकदम रिसायकल मधून बनवलेला आहे.
आणि हा वाला घोडा तर किती मोठा आहे, किती म्हणजे तुम्ही बघू शकता. प्लास्टिक असतं ना त्याचं बनवलं. आणि हे कशाचं बनवलं, जी लहान मुलांची खेळणी असतात ना, हे बघा ते मिकी माऊस, परत डॉल, सीडी, त्यापासून बनवलेला आहे हा. बघाच मिररने केलेलं आहे. आणि ते बघा बॅग वगैरे, परत गोणी वगैरे ठेवली आहे. आणि कुत्रा कसं झोपलाय त्याच्या खाली घोड्याच्या. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला जवळून पण दाखवते. म्हणजे मुंबई या थीमवर नाही का, मुंबईचे डब्बेवाले असतात त्याच्यावर आहे. आणि इथे बघा रिक्षा तुम्ही बघू शकता. आणि या साईडला पण असा घोडा आहे पंखांवाला. आणि इथे म्हणजे याचं मला माहिती नाही कोणत्या ह्याच्यावर आहे, पण हा पण तुम्ही बघू शकता. हे बघा, याच्यावरनं तुम्हाला समजेल हे काय. सगळ्या चिंदे म्हणजे जे छोटे छोटे पीसेस उरतात ना कपड्यांचे, त्यापासून बनवलेला आहे हा वाला घोडा. बघा तुम्ही किती भारी, एकदम कलरफुल वाटते, मस्त एकदम. आणि हा पण प्लास्टिक पासूनच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते. हा वाला घोडा बघा, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल पण एकदम असा फुल एकदम ग्लिटरी वाला असं वाटते, मस्त असा. हा कशापासून बनला काय माहिती, मी तुम्हाला दाखवते. बघा पुढे पण आहेत अजून, कंटिन्यू बघा. असे वेगवेगळ्या प्रकारचे मस्त घोडे वगैरे आहेत. हा काळा घोडा बघा, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त बनवलेत यार, काही क्रिएटिव्हिटी आहे ज्यांनी पण बनवलंय त्यांनी. एकदम रिअल वाटते, लांबून ते एकदम रिअल वाटत होते माहिती आहे. कावळे आहेत का काय, हा कावळेच असतील. बघा ना, हे बघा आम्ही सगळे फोटो काढतोय. हे बघा वाला घोडा बघा कशापासून बनलाय, ते रिमोटचे वगैरे ते आतमधलं असतं ना त्याच्यापासून बनलाय हा वाला घोडा. आणि मस्त वाटतंय, कलर कॉम्बिनेशन बघा किती छान वाटतंय. हे बघा इथे बसायसाठी पण, म्हणजे नाईटला इथे शोज वगैरे होतात तसे इथे बसायला पण केलंय. आणि हे वाले घोडे बघा, हे कशापासून बनले इथे दिलंय, हात लावू नका, तुम्ही दाखवते. बघा ते बॉटलचे झाकण असतात ना त्यापासून बनवलंय हे. आणि हा हे काय मला समजलंच नाहीये, पण घोड्याचे हात का पाय काहीतरी आहे, पण काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तर सांगा, मला समजलंच नाही काय आहे हे. इथे उत्तराखंडवरून आले. क्यूट आहे. मस्त आहे ना, क्यूट असं. हा वाला घोडा बघा, मुंबई म्हणजे लोकल या थीमवर आहे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय. बघा मुंबई लोकल
हे बघा मस्त एकदम. आणि ही टॅक्सी, मुंबईची फेमस टॅक्सी आहे. ऑटो रिक्षा किती क्यूटचे ऑटो आहेत, टॅक्सी आहे. आणि ही BST बेस्ट. सगळे पंजे आणि ते आईज वगैरेचा घोडा आहे हा छोटूसा. आणि हा घोडा आहे, वाटते का हा घोडा आहे? बघ ना कसलं बनवलं आहे हेडलाईट्स पासून वगैरे. आणि हा गोणी असते ना, गोणीच आहे. सनलाईटचा जरा प्रॉब्लेम होतोय म्हणून शूट करायला प्रॉब्लेम होते. बघा आमचे फ्रेंड्स मुस्कान आणि आचल मस्त बसून फोटो काढत आहेत. बॅग बघा किती क्यूट आहे, ती ग्रीनवाली बॅग बघा ना किती क्यूट आहे. आणि हे आलेत मणिपूरवरून. स्कूलची ट्रिप आलेली आहे. ट्रिप पण आले विजिटसाठी. बघा काय आलं. आता सांग लवकर. किडा आहे आता किडा आहे शपथ ती किडा आहे. मस्ती नाही खरं. नाही अरे मस्ती नाही करत खरं. जाऊ दे, सगळी मस्तीच वाटते. थांबा दाखवते मी. हे बघा व्हिडिओ काढून. हे बघा किडा. तुम्ही कसे लोक आहेत. मग सायकोच बोलणार आहेत आपल्याला पण. काय दुसरा एवढी मोठी किडा गेला. हे बघा बघ इकडे मम्मी ओरीच्या मानेवर गप नाही रे गेला. मी रडेल खरं. बघू पाठी चालला मी ओळखत गेला. व्हिडिओ बंद कर. नो अपशब्द नाही यूज करायचे व्हिडिओ मध्ये. खरंच होता भाई. मग म्हणून ओरडली नाही. एवढा पण डोका नाही का. बघा ना यार डाको हाईट ना. कसं वाटलं तुम्हाला काला घोड्याला येऊन? खूपच छान होतं. असा प्रवास मी कधी बोल मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. आयुष्यातला. तुला कसं वाटलं, कसा एक्सपिरियन्स होता तुझा? बॅड रिव्ह्यूज. आर्ट्स चांगले पण मला कंटाळा आला फिरून. तुला कसं वाटलं? दीक्षा छान वाटलं. तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? छान. तुला फिन टाइम त्याला पेट भरपूर. ओके मजा आली. तुझ्यासोबत व्हायला पाहिजे खरंच. बिचारी कुठं आहे ते असं नाही का आपण तिथं फोटो काढ. अपूर्ण घोडा पूर्ण केला या चौघींनी. मोठी बॅग आहे बघा. भूमिका जाऊन बसले त्याच्यात. कशाची आहे? एक मिनिट. वेस्ट साईडची बॅग आहे ही बघा. तुलाच आर्ट एक्झिबिशन पण लागलंय जिथे असे ड्रॉइंग्स वगैरे स्केचेस वगैरे काढलेत. बघू शकता तुम्ही मस्त अशी. बघा स्केच बघा किती मस्त काढलेत. एक नंबर आहेत स्केच. आणि हे तर बघा एकदम रिअल. बघ ना सेम टू सेम वाटते फेस. नाही ग मस्त वाटतं यार. क्यूटचे गणपती बाप्पा ते बघा.
हे वाले तर बघा, डोळे बघा किती सुंदर आहे, किती छान आहे हे. सानिका 2 मिनिट. हे 50ला 2. ये माझ्या ते बनवत आहेत. त्यांनी किती बनवलेत बघा. हे बघा. असं बनवलंय. ये आमचं एबी. पण सायकल बघा. हे एस, सानिकाचा एस.